कल्पना करा, जर विमान बर्फाच्छादित पर्वतावर कोसळलं तर काय होईल? आजूबाजूला कुठेच माणूस नाही, ना अन्न ना पाणी, फक्त मृत्यूची थंडी. अशा वेळी माणूस किती काळ जिवंत राहू शकेल? 72 दिवस? होय, ही आहे त्या लोकांची खरी कथा, ज्यांनी अशक्याला शक्य करून दाखवलं. जगण्याची जिद्द माणसाला काय करायला भाग पाडते हे जाणून घ्यायचं असेल तर या कथेतील प्रत्येक दिवस ऐका. रग्बी संघाचा प्रवास, विमान अपघात, मृत्यू आणि जगण्याची झुंज जी आजही जगाला हादरवून जाते. ओल्ड ख्रिश्चन क्लब, उरुग्वेतील एक प्रसिद्ध रग्बी संघ. त्यांचा सामना चिलीमध्ये ओल्ड बॉयज क्लब विरुद्ध ठरला होता. या प्रवासासाठी एक खास विमान भाड्याने घेण्यात आलं. सोय केली होती संघाचे मालक डॅनियल जुआंटे यांनी. सोबत व्यवस्थापक आणि काही अधिकारीही होते. या विमानात एकूण 45 लोक होते. त्यापैकी 19 रग्बी खेळाडू, त्यांचे मित्र, नातेवाईक, कुटुंबीय आणि 5 क्रू मेंबर्स. पायलट जुलिओ फेरेरास, 30 वर्षांचा अनुभव असलेला. को पायलट डांते लागुरारा, नौका प्रशिक्षणात. आणि उरलेले तंत्रज्ञ व फ्लाईट अटेंडंट्स. काही आईवडील आपल्या मुलांना खेळताना पाहण्यासाठी आले होते. काहींच्या बहिणी भावंडही सोबत होती, तर काही मित्र केवळ सहलीचा आनंद घेण्यासाठी आले होते. सगळे उत्साहात होते. कोणी सामना जिंकण्याची स्वप्न पाहत होतं, तर कोणी पहिल्यांदाच चिलीच्या प्रवासाचा आनंद घेत होतं. पण कुणालाच माहीत नव्हतं, हा प्रवास त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा संघर्ष ठरणार होता. ऑक्टोबर 1972 विमानाने उरुग्वेतून उड्डाण केलं. आकाश ढगांनी भरलं होतं. हवामान प्रचंड खराब झालं. दृष्टीसमोर काहीच दिसत नव्हतं. म्हणून विमानाला थेट चिलीला जाणं शक्य नव्हतं. ते अर्जेंटिनातील मेंडोझा या छोट्या शहरात उतरलं. दुसरा दिवस शुक्रवार 13 ऑक्टोबर 1972. हवामान अजूनही स्थिर नव्हतं, पण संघाला चिलीला जायची घाई होती. त्यांना पोहोचायचं होतं सॅन्टियागो, चिलीची राजधानी, जिथे सामना होणार होता. सकाळी नेमकं 2:18 विमानाने मेंडोझावरून सॅन्टियागोकडे उड्डाण केलं. मेंडोझा ते सॅन्टियागो हा मार्ग सरळ नव्हता. मध्यभागी होती बर्फाच्छादित अँडीज पर्वतरांग. येथील हवामान क्षणात बदलतं. एका क्षणी सूर्य तर दुसऱ्याच क्षणी प्रचंड वादळ, धुके, बर्फ, वारे, जीवन मरणाच्या सीमारेषा धूसर करणारी परिस्थिती. प्रवासी शांत बसले होते, पण खिडकीतून दिसणारे बर्फाचे डोंगर पाहून त्यांच्या छातीत धडधड वाढली होती. 13 ऑक्टोबर 1997. फेअरचाइल्ड FH-217D हे विमान मेंडोझावरून सॅन्टियागोकडे जात होतं. पायलट जुलिओ फेरेरास, 30 वर्षांचा अनुभव. को पायलट डांते लागुरारा, नौका अजून प्रशिक्षणात. अँडीज पर्वतांच्या वर हवामान अतिशय खराब झालं होतं. बर्फ, धुके आणि जोरदार वारे. पायलट अनुभवी असला तरी मार्गदर्शन आणि विमान हाताळण्याची जबाबदारी को पायलटच्या हातात होती. तो ऑटो पायलटवरून उड्डाण करत होता. को पायलट डांते लागुरारा घड्याळ, वेळ आणि अंतराच्या चुकीच्या मोजरीवर बोलला, आम्ही आता कुरिको जवळ आहोत, सॅन्टियागोकडे उतरण्यास तयार आहोत. एअर ट्रॅफिक कंट्रोलला वाटलं ते पर्वत ओलांडून आले आहेत. त्यांनी उत्तर दिलं, रनवे क्लिअर. पण प्रत्यक्षात विमान अजूनही 11,000 फूट उंच अँडीज पर्वतांच्या मधोमध होतं. को पायलटने उंची कमी करायला सुरुवात केली. बाहेर फक्त धुके आणि बर्फ. मागचा भाग खडकाला आदळून तुटला. त्यासोबत 2 क्रू मेंबर्स आणि 3 प्रवासी बाहेर फेकले गेले. जागीच मृत्यू. काही सेकंदांनी उजवा पंख डोंगरावर आदळला. तो तुटून खाली कोसळला. त्यात अडकलेले अजून प्रवासी मृत्युमुखी पडले. लगेचच डावा पंख देखील तुटला. पण यावेळी
कुणी बाहेर फेकलं गेलं नाही. विमान आता फक्त धडधडत तुटक्या अवस्थेत टेकडीवरून घसरत होतं. सुमारे 200 मीटर घसरल्यानंतर ते एका प्रचंड बर्फाच्या खडकावर जाऊन धडकलं. तो धक्का इतका भीषण होता की कॉकपिट अक्षरशः चकनाचूर झालं. कॉकपिटमध्ये बसलेला पायलट जुलिओ फेरेरास गंभीर जखमी झाला आणि तिथेच अडकून पडला. को पायलट डांते लागुरारा सतत धडपडत होता. श्वास रोखल्यागत त्याच्या चेहऱ्यावर फक्त भीती आणि असहाय्यता. पायलट प्राण सोडण्यापूर्वी थरथरत म्हणाला, माझं पिस्तूल घ्या, मी आता जगणार नाही, कृपा करून मला संपवा. पण खेळाडू आणि प्रवासी यांना ते पेललं नाही. कोणीही त्याला गोळी घालू शकले नाही. काही वेळाने तो तिथेच प्राण सोडतो. अपघाताच्या पहिल्याच दिवशी 12 लोकांचा मृत्यू झाला. बाकी 33 लोक कसाबसा जिवंत राहिले. पण त्यांच्यातील अनेक जण गंभीर जखमी होते. कोणाचा हात तुटलेला, कोणाचा पाय तुटलेला, तर काहींच्या डोक्याला मोठ्या जखमा झालेल्या. बाहेर बर्फाळ वादळ, तापमान शून्याखाली आणि आता ते सगळे एका अज्ञात ठिकाणी अडकले होते. थोड्या वेळाने प्रवासी शुद्धीवर येऊ लागले. कुणी रडत होतं, कुणी ओरडत होतं, तर कुणी नुसतंच थरथरत होतं. त्यांनी एकमेकांना ओळखलं, मोजलं, कोण वाचलं, कोण नाही. त्यांचा प्रवास आता सुरू झाला होता, जगण्यासाठीच्या अशा लढाईचा, ज्याचं उदाहरण जगात दुर्मिळ आहे. अपघातानंतरच्या पहिल्या रात्रीनंतर सकाळी जखमांमुळे आणखी 5 जण मरण पावले. बर्फ, थंडी आणि अंगभर फ्रॅक्चर त्यांच्या वेदनांचा अंत दिसत नव्हता. जसेच विमानाचा संपर्क तुटला, ताबडतोब अर्जेंटिना, चिली आणि उरुग्वेने 4 विमाने शोधासाठी पाठवली. पहिल्या दिवशी संध्याकाळपर्यंत त्यांनी प्रयत्न केला, पण यश आलं नाही. दुसऱ्या दिवसाची आशा. दुसऱ्या दिवशी सकाळपासून तब्बल 11 विमाने शोधासाठी वर उडाली. काही वेळा ती थेट त्यांच्या डोक्यावरून गेली. वाचलेले लोक किंचाळले, हात हलवले, तुटलेल्या भागावर लाल लिपस्टिकने SOS लिहिण्याचा प्रयत्न केला. पण पांढऱ्या बर्फात पांढऱ्या विमानाचा रंग मिसळला होता. हवामान स्वच्छ नव्हतं आणि वरून कोणतीही हालचाल किंवा माणसं दिसत नव्हती. त्यामुळे शोधपथक त्यांना पाहूच शकलं नाही. तब्बल 8 दिवस शोध मोहीम चालली, पण काहीच ठसा लागला नाही. आणि मग 8व्या दिवशी निर्णय झाला, आता शोध थांबवा. विमानातील कोणीही वाचलं नाही. सरकारचं मत होतं बर्फ वितळल्यावर मृतदेह सापडतील, तेव्हा ते कुटुंबियांकडे सुपूर्द करता येतील. बाहेरून शोध थांबला होता, पण अपघात झालेल्या त्या निर्जन डोंगरावर खरा संघर्ष तेव्हा सुरू झाला होता. अर्ध तुटलेलं विमानच त्यांचं घर बनलं. सीट्स, प्लास्टिक, कापूस, ज्याचं जे मिळेल त्यातून त्यांनी आसरा तयार केला आणि जखमींवर उपचार सुरू केले. कारण 2 प्रवासी वैद्यकीय विद्यार्थी होते. त्यांनीच आता डॉक्टरची भूमिका घेतली होती. आणखी एक मृत्यू. 8व्या दिवशी शोध थांबला, पण संघर्ष अजूनही चालू होता. 9व्या दिवशी सकाळी आणखी एक जखमी मरण पावला. 45 पैकी आता फक्त 27 लोक उरले होते. तेवढेच 27. पण प्रश्न होता, आता काय खायचं आणि जगायचं कसं? दिवस मागोमाग जात होते. थोडंसं चॉकलेट, खजूर, बदाम हे सगळं संपलं. भूक इतकी लागली की काहींनी सीट फाडून त्यातला कापूस खाल्ला, काहींनी सीटचं कव्हर खाल्लं, पण त्यामुळे ते आजारी पडले. सगळ्यांनी एकत्र बसून यादी केली.
पण त्यांच्याकडे 8 बॉक्स चॉकलेट, साखरेचा 1 डबा, 3 बाटल्या वाईन, काही पाण्यासारख्या बाटल्या, 1 डबा बदाम, 1 मोठा डबा खजूर, काही कॅन्डीज आणि छोटं सामान. सर्व काही, सर्व लोकात वाटलं गेलं. इतकं कमी की 1 खजूर एका व्यक्तीला दिवसातून 3 वेळा भेटणार. तेवढ्यावरच त्यांना जगायचं होतं. पाणी संपत होतं. मग त्यांनी पद्धत केली. बर्फ हळूहळू वितळून पाणी बनत होतं. त्यासाठी त्यांनी सीटच्या मागच्या अल्युमिनियम पाट्या वापरल्या. त्या ट्रेमध्ये बर्फ ठेवला. सूर्याच्या किरणांनी तो वितळून पाणी तयार झालं. त्या पाण्यानेच ते ताजेतवाने राहिले. हा त्यांचा रोजचा जीवनस्रोत बनला. 11व्या दिवशी विमानात एक जुना ट्रान्समीटर रेडिओ सापडला. तो खराब पडला होता. यापैकी एका तरुणाने तो रेडिओ दुरुस्ती करण्याचा प्रयत्न सुरू केला. शेवटी रेडिओ चालू झाला. पण एक मर्यादा होती. तो फक्त ऐकू शकत होता. बोलता येत नव्हतं. रेडिओवरून ऐकलं, सरकारने शोध मोहीम थांबवली आहे. ही बातमी ऐकताना सर्वांची आशा तुटली. बातमी ऐकून सगळे खूप निराश झाले. काही जण रागावले, काही जण रडू लागले. पण लगेचच नांदो पुन्हा उभा राहिला. तो म्हणाला, ही चांगली बातमी आहे. आता आपल्याला स्वतःच प्रयत्न करायचे आहेत. आपल्याला मिळून जगायचं आहे आणि एक दिवस इथून बाहेर पडायचं आहे. त्या क्षणी निराश मनांना पुन्हा थोडी आशा मिळाली. अपघात होऊन नेमके 16 दिवसांनी 29 ऑक्टोबर रोजी डोंगरावर प्रचंड बर्फाचं वादळ आलं. वादळ इतकं जोरदार होतं की त्यांचा आसरा म्हणजे अर्ध तुटलेलं विमान बर्फाखाली दबलं. त्या रात्री 8 लोक मृत्युमुखी पडले. ते फक्त खेळाडू नव्हते. त्यात कुटुंबातील सदस्य, मित्र, अगदी एक बहीण सुद्धा होती. सकाळी उरलेल्यांनी बाहेर पाहिलं. बर्फावर मृतदेह रांगेत ठेवले गेले. 27 पैकी आता फक्त 19 जण उरले. ही कथा इथे संपत नाही. खरी लढाई तर आता सुरू होणार आहे. भाग 2 पाहायला विसरू नका. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि ट्रू क्राईम मराठीला सबस्क्राईब करा.